नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आणि माझ्या सोबत आहे. नमस्कार, मी वृषाली पाटील. बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. आणि काय झालंय मध्य रेल्वेमध्ये तर दिवास रेल्वे स्थानकामध्ये महिला प्रवाशांनी चक्क रेल रोको केलाय. मुंबईकडे जाणारी लोकल जी आहे ती महिला प्रवाशांकडून अडवली गेलेली आहे. दरवाजा अडवून धरणाऱ्या महिलांविरोधात संतप्त महिलांनी हा रेल रोको केलेला आहे. रोज इतकी खचून गर्दी असते दिवा किंवा त्या बाजूनी मुंबईकडे येणाऱ्यांमध्ये, मात्र रोज असे अनेक वादावादी किंवा बाचाबाची प्रवाशांमध्ये होत असते आणि याचा जरा जास्तच उद्रेक झालेला आज दिसतोय. खरं तर सेंट्रल लाईनला नेहमीच गर्दी असते आणि महिला डब्याची भांडणं होतात ती काही नवीन नाही, परंतु आता ही भांडणं अशी तिसऱ्यांदा दिवास स्थानकावर होत आहेत. अशा प्रकारे तिसऱ्यांदा रेल रोको दिवास स्थानकावर करण्यात आले. सकाळी 7:15 वाजलेले आहेत या प्लॅटफॉर्मवरच्या घड्याळामध्ये आपल्याला दिसतंय आणि त्यावेळेला अगदी सकाळच्या वेळेस सगळ्या चाकरमान्यांची आपल्या ऑफिसमध्ये पोहोचण्याची घाई, त्यातच काही महिला प्रवासी या दादागिरी करत असतात आणि त्या विरोधातच हा सगळा प्रकार. या संदर्भातली माहिती आपण घेऊयात. गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती. गणेश, काय झालं महिला डब्यात? श्वेता, एकंदरीत बघायला गेलं तर कर्जत कसाऱ्यावरून ज्या जलद गाड्या ज्या आहेत ते सीएसटीच्या दिशेने रवाना होतात. मध्य रेल्वे मध्ये ज्या प्रकारे जे थांबा असतात त्याप्रमाणे दिवा या स्थानकात ह्या जलद गाड्यांना थांबा देण्यात आलेला आहे. त्याच्यात महिला प्रवाशांची बघायला गेली तर गर्दी जी आहे ती काही मोजके डबे असल्या कारणास्तव दरवाज्यावरती काही महिला जे आहेत ते आपला रुबाब जमवत असतात. त्या महिलांना चढून देत नाहीये. त्या कारणास्तव दिवा मधील महिला जे प्रवासी आहेत त्यांनी अक्षरशः त्या महिलांचा हात खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेसच मोटरमॅनला थांबून रेल रोको करण्यात आला, जेणेकरून 6:56च्या वेळेस ही रेल जे आहे ते कर्जत कसाऱ्यावरून ह्या दिवा स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरती येते आणि या दरम्यान जे आहे ते रेल रोको करण्यात आलेला आहे. आपला संताप या दिवा रेल्वे महिला प्रवाशांनी आपला व्यक्त करण्यात आलाय. परंतु 10 ते 15 मिनिटं असा काही काळ जे रेल रोको केल्यानंतर मागील पुढे त्या गाड्या ते विस्कळीत झाले होते. परंतु अजूनपर्यंत दिव्याची समस्या जी काय आहे ती अजूनपर्यंत अद्याप कुठल्याही ठिकाणी मिटलेली दिसत नाहीये, जेणेकरून आतापर्यंत दिव्याचा हा तिसरा का चौथा जो आहे रेल रोको आहे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात महिला प्रवासी वर्ग म्हणा, पुरुष प्रवासी वर्ग म्हणा या ठिकाणी दिवा या ठिकाणी करतात. दिव्यातल्या अनेक वेळा जे आहेत ते स्पेशल ट्रेनची मागणी करण्यात आली, परंतु असा प्रकार अजून कुठे स्पेशल ट्रेन अजून महिलांना मिळालेली नाही, जेणेकरून दिवा हा असा स्थानक आहे की कल्याण डोंबिवली म्हणा या भरलेल्या म्हणजे प्रवाशांच्या गर्दीचं हे स्थानक. धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. ही ट्रेन रोखून धरल्यामुळे वृषाली पुढच्या येणाऱ्या ट्रेनचं वेळापत्रक मात्र नक्कीच कोलमडले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.